नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 100 पैकी 90 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अशाच पोलीस भरती, एम-पी-एस-सी, आरोग्य विभाग आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अचूक अपडेटसाठी आपल्या सारथी 247 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत 90+ मार्क मिळवणे अजिबात अवघड नाही. पण त्यासाठी अभ्यासाची स्ट्रॅटेजी अगदी योग्य असायला हवी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग पाहूया प्रत्येक विषयात किती मार्क टार्गेट करायचे. सर्वात आधी मराठी व्याकरण. या विषयात तुम्ही 25 पैकी 24 ते 25 मार्क सहज मिळवू शकता. शब्दांच्या जाती, काळ, प्रयोग, विभक्ती, संधी, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार यावर चांगली पकड ठेवा. संकल्पना एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि रोज कमीत कमी 1 ते 2 तास सराव केला तर हा विषय तुमचा सर्वात मोठा स्कोरिंग विषय ठरू शकतो. आता बोलूया गणिताबद्दल. अनेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते. पण पोलीस भरतीमध्ये येणारे प्रश्न हे प्रामुख्याने सूत्रावर आधारित असतात. लसावी मसावी, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, काम काळ वेग आणि गुणोत्तर प्रमाण या टॉपिक्सवर जास्त भर द्या. दररोज किमान 1 ते 2 तास गणिते स्वतः सोडवा आणि वर्ग, घन, वर्गमूळ आणि घनमूळ यांचा नियमित सराव करा. त्यामुळे परीक्षेत वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. आता येतो सर्वात स्कोरिंग विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. जर लॉजिक समजले तर 25 पैकी 25 मार्क मिळवणे शक्य आहे. अक्षरमाला, संख्यामाला, कोडिंग, डिकोडिंग, नातेसंबंध, दिशाज्ञान, घड्याळ आणि कॅलेंडर या टॉपिक्सवर भर द्या. एक चांगली ट्रिक म्हणजे परीक्षा सुरू होताच रफशीटवर A to Z आणि त्यांचे क्रमांक लिहून ठेवा. त्यामुळे अनेक प्रश्न काही सेकंदात सोडवता येतात. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जी-के, जी-एस आणि चालू घडामोडी. याच विषयात अनेक विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतात. म्हणून मागील 6 ते 8 महिन्यातील चालू घडामोडी व्यवस्थित वाचा. क्रीडा, पुरस्कार, नवीन नियुक्त्या, शासकीय योजना यावर विशेष लक्ष द्या. तसेच महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना आणि विज्ञान यांचा नियमित अभ्यास करा. हे विषय मजबूत असतील तर 20 ते 22 मार्क सहज मिळवू शकता. आता सर्वात महत्त्वाचा गोल्डन रूल. फक्त अभ्यास करून उपयोग नाही. दररोज किंवा 2 दिवसातून एकदा 100 गुणाची 2014 पासून ते 2026 पर्यंत मागील प्रश्नपत्रिका किंवा मॉक टेस्ट नक्की सोडवा. पेपर पूर्ण झाल्यानंतर फक्त स्कोर पाहू नका, तर कोणते प्रश्न चुकले याचे ॲनालिसिस करा. कारण पोलीस भरतीची परीक्षा OMR सीटवर असते. त्यामुळे OMR भरायची प्रॅक्टिसही तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही या 4ही विषयामध्ये सांगितल्याप्रमाणे तयारी केली, नियमित मॉक टेस्ट दिल्या आणि चुका सुधारत राहिलात, तर 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणे नक्कीच शक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा स्कोर किती येत आहे. चला तर मग भेटू पुढील अपडेटमध्ये. जय हिंद.